नमस्कार सर्व उदगीरवासियांना। मी डॉक्टर आदित्य कुमार राठोड, मी राहणार उदगीर। मी आता आपण इथं नगरपालिकेतर्फे उदगीर येथे बोकाड कुत्रे जे स्ट्रे डॉग्स असतात त्यांना पकडून त्याचे निर्बीजीकरण करून त्याला लसीकरण करण्याची मोहीम आपण पार पाडत आहोत। 3 दिवस झाली आपली ही मोहीम चालू आहे। त्यामुळे उदगीरवासियांना मी सगळ्यांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या नगरपालिकेतर्फे ही मोहीम चालू आहे। आपण प्रत्येक एरिया डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे। त्या प्रत्येक एरियामध्ये आपण 2-2 दिवस ही गाडी आपण पाठवून आपण तिथले जे मोकाट कुत्रे रोडवर आहेत त्यांना पकडण्याचं मोहीम चालू केलेली आहे। तरी मी सगळ्या उदगीरवासियांना सांगतो की आपला हा उदगीरचा पूर्ण एरिया नगरपालिकेच्या हद्दीमधला जो एरिया आहे तो पूर्णपणे कव्हर होणार आहे। तर तिथले सगळे जे मोकाट कुत्रे आहेत आपण त्यांना पकडून त्याचं निर्बीजीकरण करण्याचं ऑपरेशन करणार आहोत आणि त्यांना अँटी रेबीजचं लसीकरण करणार आहोत। तर त्या सगळ्या उदगीरवासियांना मी आवाहन करू इच्छितो की कोणीही घाबरून जायची गरज नाहीये। ही मोहीम पार पडणार आहे। मोहीम चालू झालेली आहे। आपली गाडी रोज फिरते। 3 ते 4 लोक जे आपले कुत्रे पकडणारे आहेत ते रोज कुत्रे पकडायचं काम करता आहेत। त्यामुळे उदगीरवासियांना हे सांगू इच्छितो की त्यांनी घाबरून न जाता जर कुत्रे कुठे दिसलेले कधी कुत्रे कुठे चावलेला कुठे काही दिसलेला तुम्हाला आढळून जर आलं तर तुम्ही तशा वेळेस काय करावे की आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करावं। न घाबरून जाता जर कोणाला कुत्रा अनावधानाने चावलं तर ती जखम आपण स्वच्छपणे 10 ते 15 मिनिट धुवून घ्यावी। त्याच्यावर आपण जे अँटीसेप्टिक लोशन्स असतात, घरात सॅव्हलॉन असतो, डेटॉल असतो किंवा आपल्या कपड्याचा जो साबण असतो त्याच्याने स्वच्छ 10 ते 15 मिनिट ती जखम धुवून घेतली पाहिजे आणि लगेच म्हणजे ताबडतोब आपला जो गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे उदगीरचं तिथं जाऊन डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे आणि तिथून रेबीजची लस घेतली पाहिजे। त्यासाठी मी सगळ्या उदगीरवासियांना हे आवाहन करतो की कोणी घाबरून जायचं काम नाहीये। नगरपालिकेने मोहीम चालू केलेली आहे आणि ही मोहीम कंटिन्यूअस चालणार आहे। त्याच्यामुळं सगळ्या म्हणजे चांगला इनिशिएटिव्ह आपण नगरपालिकेतर्फे हे आपण चालू केलेला आहे। धन्यवाद।